आहे बघा, म्हणून हे मृत्यू लोकीचे उपराठे असो. पण आता काही जणांना कळाले, काही गव्हर्नमेंटला बी काही काही थोडं थोडं लय नाही ते आलं साहेब, लय नाही ते आलं, थोडं आलंय त्यांच्या डोक्यात आणि जरा आणखीन येत राहील. आता जरा काय केलं, आता नाव द्यायला चालू केले. आता मुलाच्या इस्टेटीच्या नावा पुढे नाव द्यायचं, मालकाच्या अगोदर आहे की नाही, मंडळीचं नाव द्यायला चालू केले आता, आहे की नाही. म्हणजे आता डोक्यात थोडं 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 यायला लागले. आता असंच यावं म्हणजे बरं होईल, आहे की नाही. म्हणजे कसं त्याचा त्याचा सन्मान ज्याची त्याला दिलेला बरा असतो. विठाला विठाला. नवीन नवरी जर असली, आहे की नाही, नवीन नवरी सुनबाई म्हणू आपण, तिला जर गोड 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 जो बोललं का नाही, ती इतका हुरूप येते म्हणतात बघा, खूप हुरूप येते तिला. तिला वाटते बाबा आपल्या माहेरापेक्षा आपल्याला सासरच लय चांगले, वाईस आपल्याला गोड बोलते तर सगळे. आपले सासूबाई बोलत्या, आपले सासरे बोलतात, पुन्हा आपले मालक बी बोलतात, दिरी बी बोलतो, शेजारी बी आपल्याला चांगलं बोलतात. तिला वाटतंय की बाबा बाबा हे तर आपलं स्वर्गच झालंय आपलं, आहे की नाही. म्हणून ही संत महात्मे आहेत. ही फक्त काही नाही ह्यांना करायचं, फक्त तुमचा आमचा उद्धार व्हावा, भलं व्हावं, कल्याण व्हावं. आणि आपण या देहात आलो, या देहातून आपण परत पुन्हा त्या चक्रामध्ये जाऊन, चक्र आहे ना का ती चक्र चक्र ती चक्र कोणतं चक्र, ती 184 परत त्या चक्रामध्ये हिंड जाऊ नये ह्या जीवानं एकही अशी त्यांना तळमळ 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 येतो. हिताचा कळवळा पडती हाती, पडती हाती जशी आई लेकरावर निष्प्रह प्रेम करते, कसला स्वार्थ नसतो, त्याच प्रकारे संत महात्मे आपल्या या जगावरती, या जनता जनार्दनावरती प्रेम करतात. त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा शेवटचे
अशा प्रकारे संत महात्मे ज्या ज्या वेळेस या पृथ्वीवर येतात त्या त्या वेळेस फक्त जगाचा कळवळा त्यांच्या अंतःकरणात असतो. हेतू हिताचा कळवळा. तुम्ही सांगा बरं, खरंच हिताचा कळवळा कोणापाशी असतो? एखादा घरचा जर हे असतो का नाही, कोण चालक, घरचा चालक असतो का नाही, जसं बस चालक, जसं मोटरसायकल चालक, जसं कार चालक, तसा घरचा बी चालक असतो का नाही, म्हणजे करता. मग त्याला हे पूर्ण घर म्हणजे की घराची गाडी आहे की नाही, सगळ्याला बरोबर न्यायचं असतंय का नाही. एक समर्पक बोलायला बरं का, समजून घ्यायचं. मग आवडा निवड करता येत नाही. एकदा जर समजा घरचा चालक म्हणलं, एकच तागा आणावा लागतो सगळ्याला आहे की नाही. मोठं कुटुंब जर असेल मग ती शर्टचा असला की एकच तागा, पॅन्टचा असला की एकच तागा. जर वेगवेगळे आणलं तर मग भेदभाव केल्यासारखं होतं. मग पुरं सुरं मग भांडणं करते, याला असं दे, याला भारी दे, हलकं दे, म्हणून एकच तागे. मग आम्हाला माहित आहे बघा, आम्ही बी कुटुंबामध्ये बरं कोणतर साहेब कुटुंबामध्येच वाढलेलो मी. जवळजवळ 5-6 जणांचं कुटुंब होतं, त्या कुटुंबामध्ये वाढलेलं, सगळ्याला एकच तागा आणायचं. असं प्रत्येक ह्याच्यामध्ये बरं ना गुंजकर साहेब, बरोबर आहे का? तुमचं बी आता आहे ना मोठं, आता घराणं आहे तुमचा बी, 2-3 पोरं आहेत तुम्हाला बी, आहे की नाही. पण आता कसं, आता कालामानानं आता प्रगती झाली, मुलं सुधारले आणि काय झालं, नोकरीच्या मार्गानं, कोणी व्यवसायाच्या मार्गानं म्हणजे पैसे कमवायला लागले, आपापले उद्योग झाले मोठमोठे, आणि मग स्वतंत्र घर झाले. या निमित्तानं मोठे एकत्रच आहेत, असं बोलायला चालायला, पण राहण्यासाठी वेगवेगळं म्हणायचं. प्रत्येकाचं, गुंजकर साहेबाच नाही, आता बसलेल्या याच्यात आणखीन काही जणांचं असत तसं काही, बरोबर आहे का? आता काय झालं माहितीये का, प्रत्येकाचं असं झालंय आता, कारण विज्ञानानं खूप प्रगती केलेली आहे. बघा, विज्ञानाचा जन्म कुठून झाला? ज्ञानात. गणित आहे. विज्ञानाचा वापर करावा जरूर, पण आपल्या हिताचा, समाजाच्या हिताचा, जगाच्या हिताचा तेवढाच वापर करायचा. फायद्याच आहे बरं. नाही तर भलतंच काही घेतलास मोबाईल, सकाळी एकदा घेतलाय 7ला, ते त्याला रात्रीच्या 7 बी कळना, काय केलं ती, अरे ये की पिंट्या, अरे उठकी जेव की, अरे ह्याचा पिंट्या, ती मोबाईल मध्ये जी पिंट्या सकाळी 7 वाजेपासून बसलाय, ती संध्याकाळची त्याला 7 बी कळना, रात्रीचे 12 बी कळना. एक फक्त तुम्हाला सांगतो, 24 तास बसले तो मोबाईलवर, काय सांगायचं, येडे झाले येडे पोरं त्या मोबाईल मुळे. मोबाईल सारखा नादच बेकार नाही, तुम्हाला सांगतो. याच्यासारखं जर मोठं नुकसान आहे तर सध्या केलं असेल तर मोबाईलच केलं. म्हणून मोबाईल हो का कोणा, तुम्ही हो का, तुमचाच मोबाईल आहे, तुमचेच लेकर आहे, पण मी हातापाया पडतो तुमचे. तुम्ही काय लेकराला मोबाईल देऊ नका. त्याला लय जर म्हणलं का नाही, लय समजा खेळ, त्याला मोबाईल, त्याला काय करा, उग काहीतरी दुसरं तुम्ही काही करा, मग पाणी काही साधन त्याला नादी लावायची, मोबाईल काही देऊ नका. वाट लागली ह्या मोबाईल मुळे, वाट. लेकर शिकन असतं त्या मोबाईल मुळे. आणि 5-5 वर्षाच्या लेकराला, 5 आणि 7 वर्षाच्या लेकराला चष्मे कशामुळे? मोबाईल मुळे. आपल्याला बघा ना, कोणत्या वयात चष्मे लागले, आहे का नाही? आपले 40वी वलांडल्यावरच आपल्याला चष्मे लागले. अशी परिस्थिती. म्हणून तुमच्या सगळ्याच्या चरणी नतमस्तक होतो, पण मोबाईल काही देऊ नका लेकरापाशी, त्याला सवय लावू नका. त्यांचं चांगलं शिक्षण पूर्ण होऊ द्या, कारण हे शिक्षणाचं वय पुन्हा पुन्हा नाही बरं का. ते म्हणतात नाही का इंग्रजीमध्ये म्हणे, लाईफ सायकल मधला हा टर्निंग पॉइंट असतो शिक्षण म्हणजे. शिक्षण हे समाजाने, समाजासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी एक संस्कार केंद्र उभा केलेलं आहे.
ती म्हणजे जिल्हा परिषद शाळा संस्था. आता हे आले इंग्लिश स्कूल, काय नाही. अरे बाबा आपण कुठं जे आहोत, अरे काय माणसं चंद्रावर चाललीत आता ती प्लॉट घ्यायला, आहे का नाही. अरे बाबा आपलं बघा, आपलं तरी काही वळ का अगोदर आपलं तरी, आहे का नाही. आपली मातृभाषा आहे मराठी, आणि असं इंग्रजीला जर आपली लेकरं जर पाठवले तर मराठी येईल का ह्याला. आणि मराठी नाही आल्यावर काय होईल. आपण आपल्याशीच गद्दारी केली म्हणायचं, माईने लेकराची गद्दारीच केली म्हणायचं. आपली मातृभाषा आहे मराठी. पहिलं प्राधान्य आपल्या भाषेला दिलं पाहिजे, आपल्या मातृभाषेला सांभाळलं पाहिजे. म्हणून मराठी शाळेतच होईल तेवढं लेकर घातले पाहिजे. पण आता सरकार आता वरचे काही काढायला त्यांना कर्मचारी आता वरचूर आपण सरकारला तरी कसं दोष द्यावा. काय असेल त्यांच्या काही मनामध्ये, आपण तरी काय म्हणावं. असो, पण आपलं पहिलं प्राधान्य आपल्या भाषेला द्या, आपल्या मातृभाषेला. जास्तीत जास्त लेकरं चांगले शिकवा, त्यांना शाळेत जाऊ द्या, आणि दररोजचे दररोज सरनं जो अभ्यास दिलाय तो अभ्यास घरी घ्या. बघा भविष्यामध्ये त्यांना त्यांचं भविष्य आयुष्य उज्ज्वल त्यांचं झाल्याशिवाय राहणार नाही काय. आणि हे शिक्षण शिकलं तरच हे येईल ना ग्रंथ वाचायला, बरोबर आहे काय. कारण पहिलं सगळ्या साधू संत ऋषी मुनी असताना पहिलं काय असायचं, गुरुकुल असायचं. मग गुरुकुलामध्ये काय करायचं, प्रत्येकानं आपलं मुलगी असो मुलगा असो ती घालायची शाळेमध्ये गुरुकुलामध्ये. आणि मग त्या ठिकाणी मग जोपर्यंत आता जशी नोकरीची